नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण झणझणीत असं वांग्याचं भरीत बघणार आहोत. त्यासाठी मी हिरवी 2 मोठी वांगी घेतलेली आणि ती वांगी स्वच्छ धुवून असा मध्ये कट मारून घ्यायचा आहे आणि कीड वगैरे आहे का बघून घ्यायचं आहे. आता ही वांगी आपण गॅसवर चांगली खरपूस भाजून घेणार आहोत. हे वांगा असं सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. वांग्याला भाजताना थोडंसं तेल लावायचं. वर तेल लावल्यामुळं आपलं वांग पटकन भाजतं. तर हे वांग असं सगळीकडून खरपूस असं भाजून घेतलेलं आहे बघा. असे आपण दोन्ही वांगे भाजून घेतलेले. हे वांग भाजल्यानंतर आपल्याला 5-10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि थोडं थंड होण्यासाठी ठेवलेले. एका पॅनमध्ये आता मी 6-7 मिरच्या घेतलेल्या आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. हे मिरच्या आणि लसूण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तव्यावर. तर हे भरीत थोडंसं झणझणीतच बनवायचं. तिखटच खूप छान लागतं हे भरीत. मिरच्या अशा चांगल्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेले. आपण थोडं थंड करून घेऊया आणि थंड करून एका मिक्सीमध्ये आपण काढून घेतलेले. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकूया. याचा आपण आता एक खरडा बनवून घेणार आहोत. जास्त बारीक पेस्ट नाही करायची, थोडी जाडसर असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आता वांग पण आपलं थंड झालेलं आहे, साल काढून घेऊया. अजून थोडं गरमच आहे वांग म्हणून मी चाकूने असे वरवरची साल काढते. पण चांगलं थंड झाल्यानंतर हातानेच व्यवस्थित साल निघते वांग्याची. झाकून ठेवल्यामुळं थोडंसं सॉफ्ट होतं ते. हे वांगा आता आपलं चांगलं मॅश करून घ्यायचं. वांगा आपण चांगलं खरपूस भाजलेलं आहे त्यामुळं पटकन मॅश होतं. किंवा मधूनच असं मॅश करून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकूया आपण त्यावर. आता मीठ टाकून घेऊया. तसं खरड्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पण कमी असल्यामुळे मी परत टाकलं. आणि त्यावरच आता आपल्याला हे खरडा पण टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर, मीठ आणि हा खरडा चांगला व्यवस्थित वांग्याला मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. सगळीकडे लागलं पाहिजे तिखट मीठ असं चांगलं मिक्स करायचं आहे. आता आपण हे साईडला ठेवूया आणि कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत. या भरतामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात, तर थोडेसे शेंगदाणे नक्की टाका. शेंगदाणे आपण तेलावर चांगले परतून घेऊया. चांगले खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे तेलावर शेंगदाणे. झालेले आहेत, काढून घेऊया आता आपण. आणि त्याच तेलामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत. तर ह्या भरताबरोबर ह्या मिरच्या तळलेल्या खूप छान लागतात. अशा 2 मिरच्या आपण तेलावर परतून साईडला ठेवून देणार आहोत. तर हे वांग बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं आणि खूप सोप्या पद्धतीने तयार होतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता त्याच तेलामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि हा पातीचा कांदा आहे तो टाकून घेऊया. तर कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून. आणि हा कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतल्यानंतर दुसरा एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण टाकून घेते आणि तो कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला कांदा खरपूस परतायचा. तर हे जळगाव स्पेशल वांग आहे भरताचं. या वांग्याचं भरीत खूप छान लागतं. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि त्यामध्ये मी कांद्याची पात टाकते. कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. कांद्याची पात जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरायची आणि कांद्याची पात पण तेलावर चांगली परतून घ्यायची. या भरतामध्ये कांद्याची पात नक्की टाकायची. त्या कांद्याच्या पातीमुळे खूप छान चव लागते भरताला.
हे बघा, आता कांद्याची पात पण आपण चांगली परतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आता हे वांग्याचं भरीत बनवून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. तर या भरतामध्ये सगळं मीठ मिरची सगळंच आहे, त्यामध्ये वरून आपल्याला काही टाकण्याची गरज नाही आहे. फक्त तेलावर चांगलं परतून घ्यायचं आता. आणि फक्त मिरची आणि लसूण कोथिंबीर ह्यामुळेच याला खूप छान चव लागते. दुसरा आपल्याला कुठलाही मसाला टाकण्याची गरज नाही आणि असं साधं सिंपलच भरीत हे खूप छान लागतं. फक्त तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हे तळलेले शेंगदाणे आहे ते टाकायचे. शेंगदाणे टाकून चांगलं आपण परतून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आणि 2-3 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत. तर 2-3 मिनिटं वाफ काढल्यामुळं खूप छान मऊसूद ही भरीत शिजते. हे बघा, छान वाफ आलेली आहे भरताला. हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि रेडी आहे आपलं भरीत. त्यावर थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तयार आहे आपलं भरीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.